नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की ई-के-वाय-सी करण्यासाठी जे काही अपंग धारक असतील किंवा दिव्यांग असतील त्यांच्यासाठी ई-के-वाय-सी UDID या पोर्टलवरती करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। तर ती कशी करायची संपूर्ण माहिती इथं नोटीस पाहू शकता तुम्ही की इथं सब्जेक्ट दिलेला आहे त्यांच्यासाठी आणि ई-के-वाय-सी करून घ्यायचंच आहे। त्याच्यासाठी तुम्हाला गुगलवरती जायचे आहे। UDID असं सर्च करायचं आहे। UDID असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट येईल। त्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे, म्हणजेच PWD लॉगिन या लॉगिनवरती तुम्हाला जायचं आहे। ही UDIDची वेबसाईट आहे। त्यावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं दाखवलं जाईल की तुमचं लॉगिन करावं लागेल तुम्हाला। त्याच्यासाठी तुमचं जे काही तुमच्याकडे UIDचं म्हणजे अपंगाचं जे काही कार्ड आहे ते कार्ड नंबर किंवा तुम्ही जर नोंदणी वगैरे केलेली असेल त्याचा जर एनरोलमेंट नंबर असेल तर तो तुम्हाला इथे एनरोलमेंट नंबर किंवा UDIDचा नंबर तुमचे अपंगचा नंबर जो काही आहे दिव्यांगचा तो नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यावा लागेल आणि तो नंबर टाकल्याच्यानंतर जन्मतारीख टाकून घ्यायची आहे आणि खाली नंतर कॅप्चा जो दिला आहे तो कॅप्चा टाकून घेऊन लॉगिनवरती क्लिक करायचं आहे। लॉगिनवरती क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्हाला नवीन पेजवरती पाठवलं जाईल आणि त्याच्यामधून 8 नंबरचा एक ऑप्शन आहे अपडेट ई-के-वाय-सी। पाहू शकताय तुम्ही वरून 8 नंबरचा अपडेट ई-के-वाय-सी वर क्लिक करायचं आहे। अपडेट ई-के-वाय-सी वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल। तिथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। कुणाला विचारला जाईल, कुणाला विचारला जाणार नाही। ज्यांना विचारला त्यांनी आधार नंबर टाकून घ्यायचा, OTP सेंड करायचा। तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर OTP जाईल, तो OTP इथं टाकून घ्यायचा आणि सबमिट करून घ्यायचं। सबमिट केल्यानंतर इथं तुमचं KYC जे काय आहे ते सक्सेसफुली झालेली आहे, सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेलं आहे। अशा पद्धतीनं तुमची करून घ्या, तरच तुम्हाला इथून पुढील येणारं तुमचं पेन्शन असेल किंवा तुमचं पगार असेल ते संपूर्ण याच गोष्टीवर अवलंबून असणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सविस्तर स्टेप बाय स्टेप ही संपूर्ण माहिती आपण याच्यामध्ये दिलेली आहे। जरी काही तुम्हाला अडचणी येत असतील तर नक्की कमेंट करा, त्याचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल। व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि चॅनलला जर फॉलो केलं नसेल तर चॅनलला नक्की फॉलो करा। असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात, ते सर्वात अगोदर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल। धन्यवाद।